तर आज बनवूया तांदळाची खीर। त्यासाठी या वाटीने मी अर्धा वाटी तांदूळ भाजायला टाकलेत। हलकेसे पिवळसर रंग झाला की काढून घेऊ। याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि अर्धा तास भिजत ठेवू। मी भिजवलेल्या तांदळाची पेस्ट करताना 1-2-3 विलायची टाकून घेतलेली फाईन पेस्ट केली। 2 चमचे तूप कढईत टाकून घ्यायचे। त्यामध्येच अर्धी वाटी खोबरं, 10-12 काजू आणि बदाम दोन्हीचं कट करून घेतलेलं, 1 वाटी साखर। काजू बदामाचे काप आणि खोबरं टाकून घेऊ। अर्धा मिनिट परतवून घेऊ। तांदळाची पेस्ट थोडंसं 1-1.5 फुलपात्र पाणी घालून घेतले। एकूण आपण 3 फुलपात्र पाणी घातलेलं आहे। 2 वाट्या दूध, साखर टाकून घेऊ। तर तयार आहे आपली ही तांदळाची खीर। आपण याला एक चांगले 10-12 मिनिट उकळवून घेतलंय। मस्त तांदळाची खीर तुम्ही पण करून बघा। कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा।